The great happiness. Buddham saranam gacchami. Ayasav malang samutitam taduttaya tameva khadati. Yevang ati dhonam charinam sakakamani nayanti dugating. संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय आर्य उपोषथ दिनी औरंगाबाद शहरातील प्रकाशनगर मुकुंदवाडी येथील श्रद्धावान धम्म उपासिका निकाळजाई धुरपता आई राजू निकाळजे त्यांचा संपूर्ण निकाळजे परिवार, सूरज त्यांच्या धम्मपत्नी निकाळजे साहेबांची सुपुत्री सम्यक त्यांचे सर्व नातेवाईक पाहुणे मंडळी आप्तेष्ट आणि धम्मदेशना श्रवण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्वच श्रद्धावान उपासक उपासिका श्रामणेर संघ बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। आज उपोषथ दिन आहे बघा। काही लोक कसे पुण्यवान असतात, योगायोग म्हणा किंवा त्यांचं पुण्यच असते खरं तर ते। आज आपले ठेकेदार निकाळजे साहेब सुरुवातीपासून इथे सेवा देतात। आम्ही जेव्हा कामाचे काम पूर्ण झाल्यावर पैसे देतो, माझ्या आयुष्यात लहानपणापासून लय माणसं पाहिले आपण, जे पात्र असतात त्यांचे आपण कौतुकच करतो आणि जे अपात्र असतात त्यांचं कौतुक जरी होत नसेल तर निंदा मात्र आपण करत नाही। गोळ्या घालण्याचं काम मात्र प्रवचनातून करतो आणि जे सुज्ञ असतात ते त म्हणजे तपेल असं समजून घेतात आणि घेतलंच पाहिजे तरच आपण सुधरू शकतो आणि त्यांनाच खरं हुशार म्हटलं भगवंताने। नाही तर भगवान म्हणाले अज्ञानी असून आपलं अज्ञान पण आपल्या लक्षात येते, दुसऱ्यांच्या लक्षात येत असून देखील त्याच्यात सुधारणा परिवर्तन घडून आणत नसतील तर भगवान बुद्ध म्हणाले त्यांच्यासाठी कुठलंच औषध नाही, ते बिलकुल नरकाच्या वाटेनं दुर्गतीच्या वाटेनं जाणार म्हणजे जाणार। त्याला अपवाद आमचे निकाळजे साहेब ठेकेदार आहेत आणि त्यांना जेव्हा काम कंप्लीट झालं, समजा बांधकाम कंप्लीट झालं, फरशीचं काम कंप्लीट झालं किंवा कोणतंही काम, आता पैसे तर द्यावेच लागतात, कोणाला द्यावेच लागतात की पैसे,
पैसे दिले की त्यातून 500ची 200ची जे काही आहे नोट मोठी जो कोणती मोठी नोट असेल ती काढणार श्रद्धापूर्वक आणि दान देणार म्हणजे देणार अशी विशेषता आमच्या निकाळजे साहेबांमध्ये आहे। आणि म्हणून कुडाच्या घरात जरी राहिले आज मात्र त्यांचा ताजमहाल मुकुंदवाडीमध्ये तुम्हाला पाहायला मिळते। आणि त्यामुळे त्यांनी आज त्यांच्या धम्मपत्नी आमच्या धुरपताई नाव लय डेंजर ठेवलंय त्या काळामध्ये। चांगलं नाव, आता ते एवढ्या गुणवान आहेत बघा, चांगल्या श्रद्धावान आहेत, धार्मिक आहेत, सेवाभावी आहेत। दोघे बिचारे नवरा बायको येतात, ठेकेदार तर येतेच पण ठेकेदारासोबत फ्री एकावर एक फ्री म्हणून आमच्या त्या निकाळजे आई पण येतात आणि अत्यंत सेवाभावी वृत्ती त्यांची आहे। सिलवान गुणवान आहेत, उपोषतधारी आहेत, दोघांचंही आज उपोषत आहे बघा। पुण्यवान म्हणून यासाठी म्हणालो मी त्यांना की तारीख तरी बर्थडेची घेतली, आज बर्थडे आहे तर, परंतु बघा आज उपोषत दिन आहे आणि भगवंताचं वचन आहे की रोज दान दिलं तर त्याचं पुण्य होतेच होते, पण उपोषथाच्या दिवशी जेव्हा दान दिल्या जाते त्या उपोषथाच्या दिवशी दिलेल्या दानाचं अधिक फळ असते। आणि भगवंताने त्यामुळे सुपीक नापीक पडीक जमिनीमध्ये जसं किती क्वालिटीचं बीज जरी टाकलं तरी सुपीक जमिनीतलंच बीज पीक चांगलं येते, तसं भगवंताने सांगितलं रोज जरी दान दिलं तर त्याचं बिलकुल फळ आहे, चांगलंच फळ आहे, जसं दान दिलं तसं फळ आहे, पण उपोषथाच्या दिवशी जर दान दिलं ना तर त्याचं अधिकच फळ आहे। आणि म्हणून बघा आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथील संपूर्ण भिक्षू संघास, श्रामणेर संघास आणि सर्वच एवढ्या मोठ्या उपासक उपासिकांना निकाळजे ताईच्या जन्मदिनाचे औचित्य साधून निकाळजे परिवाराने सुंदर असं आपल्या सम्यक आजीविकेतून भोजन दान दिलंय। तेव्हा निकाळजे ताईला निरोगी उदंड आयुष्याचा लाभ व्हावा, निकाळजे परिवाराच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, त्यांना सुख आणि सुख प्राप्त होत राहावं, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, उत्तरोत्तर त्यांची प्रगती व्हावी, यासाठी म्हणून आपण सर्वांनी साधुकार देऊन दानाचं अनुमोदन करून त्यांच्या प्रति मंगल मैत्री करावी। आणि एकदा टाळ्या वाजवून ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या। हॅपी बर्थडे टू यू सांगा। प्रकाश नगरात एवढे लोक आले असते कारण हा माहोल तयार झाला असता का? पहा मला तर असं फील होऊ लागलं, बराच वेळ झाला इथं बसलो तर बरं झाला सूर्य आला होता। विहारात गेलो असतो तर लाईटचा प्रॉब्लेम आहे आपल्याकडे, आता असं झाडाखाली बसलो बघा, हा वेळ असा योगायोग येत नाही बघा। भगवंताच्या काळामध्ये असेच लोक बसायचे, अशा धम्मसभा व्हायचे, आपले भगवान असे बसायचे उच्च आसनावरती, भिक्षू संघ असायचा आजूबाजूला, उपासक वर्ग असा झाडाखाली बसलेला असायचा। 2600 वर्षांपूर्वीचं वातावरण जणू काही आज तयार झालाय असं म्हणजे फील होत आहे। त्यामुळे निश्चितच तुम्हीही पुण्यवान आहात, आम्ही पण पुण्यवान आहोत, कारण आपल्या बाजूलाच बोधिवृक्ष पण आहे का। ही भूमी आता ऐतिहासिक भूमी ठरली आहे, कारण साजापूरच होतं, पण आता इथून पुढे मात्र जगाच्या नकाशावरती साजापूर आहे। कारण ज्या सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाला ज्या वृक्षाखाली ज्ञानाची प्राप्ती झाली त्या बोधी वृक्षाची एक शाखा आपल्या या भूमीमध्ये महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री मध्ये लावून आपण या भूमीला ऐतिहासिक बनवलाय। आणि त्यामुळे इथे जे काही आता काम सुरू आहे बघा, आपल्या निकाळजे साहेबांच्याच माध्यमातून त्यांचे कर्मचारी मजूर वगैरे त्यांचे असतात, आणि बघा म्हाताऱ्या भिक्खूंसाठी आणि वृद्ध भिक्खूंसाठीचा पण रूम एकदम लवकर तयार झाला। भंतेजींच्या चैत्याचं पण काम आता प्रगती पथावर आहे, तेही लवकरच पूर्ण होईल। निश्चितपणे लोक खूप चांगले आहेत, श्रद्धावान लोक आहेत, संपूर्ण महाराष्ट्रच काय जगभरातून लोक आपल्या सोबत जोडलेले आहेत, आणि त्यामुळे भगवंताचं वचन बिलकुलच सत्य आहे, त्यामुळे त्यामध्ये तिळमात्र शंका नाही आहे। आपण जर चांगले आहोत तर जग चांगला आहे म्हणाले भगवान बुद्ध। आपल्यातच खोट असेल, आपल्यात लबाडी असेल, आपल्यामध्ये अप्रामाणिकपणा अविश्वासूपणा असेल, आपण जर दोषी असेल, आपण जर वाईट कृत्य करत असेल, सुस्वभावी नसेल, आपल्याकडे गोडवा नसेल, वाणीमध्ये माणसं जोडण्याची आपल्याकडे भावना नसेल, तर बिलकुल भगवान बुद्ध म्हणाले कोणी आपल्याला सहकार्य करत नाही, कोणी आपल्या जवळ येत नाही। म्हणून आपलेच गुण अवगुण आपल्याला सुख आणि दुःख देत असतात, आणि त्यामुळे इथे जे कोणी पुण्य संपादन करत असतील, सहकार्य करत असतील, ते महान पुण्यवान ठरत असतात। कारण बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी एखाद्या धार्मिक ठिकाणी जिथे भिक्खूंचा वास आहे, जिथे श्रामणेरांचा वास आहे, जिथे विनयधारी सिलवान गुणवान भिक्खू राहून धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात, अव्याहतपणे झटतात, तिथे दिलेलं दान
त्यांना दिलेलं दान वाया जात नाही, ते महाफलदायी असते. आणि म्हणून आजचं हे दान आणि यापूर्वी सुद्धा ज्यांनी कोणी दान दिलाय ते महाफलदायी ठरते, असं भगवंताचं वचन आहे. बघा, आता जी मी गाथा म्हणालो, धम्मपदाची गाथा आहे. भगवान बुद्ध त्या गाथेमध्ये म्हणतात की लोखंडाचा गंज किंवा कोणी जंग म्हणते त्याला, तुम्ही काय म्हणता? तुम्ही काय म्हणता? काहीच म्हणत नाही. कोणी गंज म्हणा, कोणी जंग म्हणा, लोखंडापासूनच उत्पन्न होऊन त्याच लोखंडाला संपविण्याचं काम जसा तो गंज करतो, अगदी त्याचप्रमाणे भगवान म्हणतात मनुष्यामध्ये स्वतःच्याच मनामध्ये, स्वतःच्याच आचरणात, स्वभावामध्ये निर्माण झालेले अवगुण, दुर्गुण आणि विकार हे त्या मनुष्याला लोखंडासारखं हळूहळू 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 संपवून टाकत असतात. आणि अज्ञानी माणसं याला दोष दे, त्याला दोष दे, याच्याकडे बोट कर, त्याच्याकडे बोट कर, सासूच बरोबर नाही, सुनच बरोबर नाही, नवराच बरोबर नाही, बायकोच बरोबर नाही, शेजारीच बरोबर नाही, गावच बरोबर नाही, काहीच बरोबर नाही, म्हणते मीच बरोबर आहे. आता मी म्हटल्यावर कसं जमेल मला सांगा? भगवंतानं सांगितलंय की तुम्ही लोकांचा आदर केला तर लोक तुमचा आदर करतील, तुम्ही दुसऱ्यांना समजून घेतलं तर तुम्हाला कोणी समजून घेईल, तुम्ही कोणाला चहा पाजला तर लोक तुम्हाला चहा पाजतील, तुम्ही कोणाचे झाले तर लोक तुमचे होतील, आम्ही कोणाचेच होणार नाही, लोकच आमचे झाले पाहिजे, आमच्याच पाया पडलं पाहिजे जर म्हटलं तर लोक म्हणतात तिकडच राहा, तिकडच थांबा, गावात घरीच थांबा, तुमची टेक तिकडच गाजवा म्हणतात. तुमचा मोठेपणा, तुमची श्रीमंती, तुमचा रंग रूपन, तुमचं ज्ञान त्याला पुडी बांधून पुडीत ठेवा, नाही तर गाठोड बांधून गाठोड्यात ठेवा म्हणतात. आम्हाला काही देणं घेणं नाही त्याच्यावरून. म्हणून भगवान म्हणाले आपली किंमत वाढवायची की कमी करायची कोणाच्या हातात आहे? कोणाच्या हातात आहे? भगवंताचं वचन आहे आपल्याच हातात आहे, तो कोणी व्यक्ती असो. म्हणून आपली किंमत जर वाढवायची असेल तर आपल्यातले सद्गुण वाढवावे लागतील आणि अवगुण संपवावे लागतील, नष्ट करावे लागतील, डिलीट करावे लागतील. कारण प्रत्येकात गुण अवगुण असतात, असं काही नाही की कोणामध्ये नसतात. ते आम्ही असो की तुम्ही असो, गुण अवगुण प्रत्येकामध्ये असतात. अरहंताला आणि बुद्धाला जर सोडलं तर गुणी अवगुणी प्रत्येक जण आहे, फक्त त्याचं प्रमाण आणि प्रकार वेगवेगळा आहे. आम्ही गुणी असेल तर वेगवेगळ्या कारणामुळे गुणी आहे, तुम्ही गुणी असाल तर वेगवेगळ्या कारणामुळे गुणी आहे, नाही का? कोणाला काय जमते ते कोणाला काय जमते. निकाळजे साहेब म्हणे त्या नाशिकच्या बुद्ध लेणीमध्ये तो चैत्य पाहिला फोटो मध्ये, हा चैत्य भंतीजीचा सुगतबोधी चैत्य तसाच बनवून देतो म्हणे भंतीजी, आणि बिलकुल तो तसाच बनणार आहे. तुम्हाला सांगतो या औरंगाबादची शान राहील तो चैत्य. जरी आपल्या भंतीजीच्या निमित्त चैत्य आहे तो, परंतु या भूमीमध्ये तो चैत्य जेव्हा लोक पाहतील तेव्हा त्याला वंदना करण्यासाठी लोक येतील. वंदामी चेतियं सब्बं सब्बठाने सुपतिष्ठितं शारीरिक धातू महाबोधी बुद्ध रूपं सकलं सदा. हे भगवंताचं वचन आहे. लोक त्या चैत्याला सुद्धा वंदन करतील. म्हणून भगवंताचं वचन काय आहे? लोखंडाला काय खाऊन टाकते? लोखंडाला कोण संपवते? लोखंडाला कोण नष्ट करते? आणि आपल्याला कोण खाऊन टाकते? आपल्यातले विकार, राग, द्वेष, मोह, क्रोध, मत्सर, ईर्ष्या, संशय, जे कोणते अवगुण आपल्यामध्ये असतील, दुर्गुण असतील, आपण कोणत्याही जाती धर्माचे असेल, शिकेल सवरेले असेल, तरी सुद्धा जर अवगुणी जास्त असेल आपण, तर बिलकुल आपण त्या लोखंडासारखे हळूहळू हळूहळू संपवतो. लाकडाला वाळवी लागते बघ. वाळवी समजते तुम्हाला? बापा लय हुशार तुम्ही, तुमच्यासारखं तर कोणीच हुशार नाही. लय भारी शाळेत गेले होते तुम्ही, होच म्हणता लगे. त्या लाकडाला वाळवी लागते बघा, तर ते वरतून लय भारी दिसते लाकूड. आता आमचा जन्म झाला बघा चिरेबंदी वाड्यामध्ये गावी, आता नाही. चिरेबंदी वाडा होता डबल मजली, त्याच्यामध्ये जन्म झाला आमचा. तर त्याला असे सागवान लाकडं होते, पालम. चिरेबंदी घर होती त्या काळामध्ये. त्याला ते माळवद वगैरे काय म्हणत होते, तर ते असे सागाचे मस्त डिझाईन केलेले. आमचे आजोबा त्यांचे भाऊ सुतार वगैरे होते, सुतारीचे काम करायचे, तर त्यांनी मस्त ते कॉलम असे डिझाईन केले होते. सागवान लाकडं त्या काळात, म्हणजे वडिलांच्या आजोबाच्या जमान्याची गोष्ट. ते चिरेबंदी वाडा आता समजा ते पडला काही वर्षांपूर्वी, तर त्याला ते लाकडं होते असे. तर मी लहान होतो तेव्हा,
तर मी पाहत होतो ते लाकडं वरतून नंतरच्या काळात ते मजबूत होते, पण काही काही लाकडं असे वरतून व्यवस्थित दिसत होते, पण आतून ते त्या वाळवीनं असे पोकरू पोकरू खाऊ 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 टाकले होते. माहिती तुम्हाला, वरतून असं मस्त दिसते त्याला, आपल्याला वाटतं भाई चांगलं लाकूड आहे, पण आतून वाळवी त्याला भुसभुसीत करते, खाऊन टाकते. मनुष्य जीवनाचं पण असंच आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो, कोणाच्या दिसण्यावर जाण्यात काही अर्थ नाही, कोणाच्या धनावर जाण्यात काही अर्थ नाही, कोणाच्या ज्ञानावर शिक्षणावर जाण्यात काही अर्थ नाही. आपला चेहरा, आपले डोळे, आपले हातपाय आणि आपली ही 3.5 हाताची कायाच सांगते की आपण कसे आहोत. खरं की खोटं? बिलकुलच खरं आहे, खोटं कसं ठरेल? म्हणून आता येतानाच कोणाला तरी म्हणत होतो मी, बघा विहारातून येताना, की प्रसन्न बोल म्हटलं मी की प्रसन्न राहता आला पाहिजे. मी म्हटलं बानी आपले सजोळ बाबा आता पॅरालिसिस होऊन गेला, अटॅक येऊन गेला, पण तरी पहा विहारात आलो पाहिजे, भंतीजीला भेटलो पाहिजे, वंदन केलं पाहिजे, दान दिलं पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे, म्हणून नेहमी नेहमी येत राहतात बघा ते. आणि चेहऱ्यावर पाहिलं तर आता पहा प्रसन्नताच आहे, असा रुंगलेला चेहरा. बा आता लय जेवण झालंय, नाही काय परिवारानं लयच काय गट्टू खाऊ, काय खाऊ घात बट्ट्या, मी तर गट्टूच म्हणतो, बट्ट्या खाऊ घातल्या, आता पाणी पिऊ पिऊ पोटच फुगवायचं काम आहे. लय पाणी पी पाजवते ते बट्ट्या, तर ते बट्ट्या खाल्यावर लय कोणाच्या अंगलट येतात, कधी कधी तुमच्या नाही आल्या, तुम्ही फ्रेश बसले एकदम बिलकुल. आणि त्यामुळे बघा मस्त पैकी भोजन झालं तर काही काही लोक फ्रेश राहतात, प्रसन्न राहतात. भगवंताने सांगितलं की आपल्यातले अवगुण आपण संपवले पाहिजे. खर तर मनुष्याने सदैव 5 अवगुणांपासून अलिप्त राहिलं पाहिजे, असं आम्हाला बऱ्याच दिवसांपासून सांगायचं होतं, शिकवायचं होतं. हे छोटसच प्रवचन आहे, परंतु बऱ्याच दिवसापासून माझ्याकडे ठेवूनच होतं ते. इथे बोलेल, तिथे बोलेल, इथे बोलेल, तिथे बोलेल म्हणून तर जनरलच आहे, व्यवहारिकच आहे. आपण व्यवहारिकच बोलतो, त्याला कारण पण आहे. कारण लोक गुणांचा, लोक स्वभावाचा अभ्यास करून आम्ही विचार करतो, जास्तच गंभीरतेनं बोललो तर इथं कोणीच येणार नाही. म्हणते इथं येऊन काय फायदा आहे, आपण अगोदर सिरियस आहोत, आणि इथं येऊन भंतेजी नाही जर सिरियस केलं तर बापा नको, इकडे येणंच नको, म्हणेल भल दुसरीकडेच कुठेतरी जाऊ. आणि म्हणून आम्ही काय सिरियस बोलत नाही, कारण तुम्ही संसारिक आहात, व्यवहारिक आहात, आणि त्यामुळे व्यवहारातलं, संसारातलं जर बोललं तर ते तुमच्या कामी येते. तुम्ही आज स्टेटसला जर पाहिलं असेल तर एका सद्ग्रहस्थाने कॉमेंट्स टाकली आपल्या प्रवचनावर, मी फेसबुकवर पण टाकलं, स्टेटसवर व्हॉट्सअपवर पण ठेवलं. ते उपासक म्हणाले, भंतेजी, ते ओळखीचे नाही, कोण आहे ते माहित नाही, भंतेजी म्हणे माझी माय 95 वर्षांची आहे. किती? 95 वर्षांची माझी माय आहे. तिचे डोळे चांगले आहेत, हातपाय चांगले आहेत, सर्व अवयव चांगले आहेत. आम्ही घरामध्ये प्रवचन लावतो, ते प्रवचन ऐकून एवढी खुश राहते म्हणे माझी माय, ती सांगताच गत नाही. स्टेटसला मेसेज टाकलाय बघा, तो त्याचा तशाच तसा मेसेज टाकलेला आहे बघा. तर 95 वर्षाची एक आई बुद्धाची वाणी ऐकून जर प्रसन्न राहू शकते, तर आपल्याला तर बापा होतात की नाही 95 काय माहिती, तर होतील त्यासाठी तर प्रसन्न राहा, खुश राहा, नाही का? तर खुश राहता आलं पाहिजे. म्हणून तुम्हाला मी सांगतो, 5 अवगुणांपासून सदैव आपण अलिप्त राहिलो पाहिजे, तर संसारामध्ये लोक सुखी राहू शकतात. कारण पावलो पावली पदोपदी दुःखच दुःख आहे संसारामध्ये. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा आ करून उभी राहते बघा. एक लग्न झालं की नंतर पुन्हा लेकराचं लागते आपल्याला अपेक्षा, ते लेकरू झालं की दुसऱ्या लेकराची. त्या दिवशी एक आई आली, ते म्हणे मला भंतेजी 6 मुली आहेत म्हणे. मी म्हटलं बापा 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 बापा, मी म्हटलो कुळाचा दीपक, त्याच्यासाठी एवढं तयार केलं का म्हणलं जत्र? नाही म्हणे भंतेजी, ती 6वी मुलगी होण्याच्या अगोदर झालं म्हणे दीपक. मी म्हटलं बस करायला पाहिजे होतं ना. नाही म्हणे अजून एक कुल दीपक पाहिजे होता, कारण वातावरण असं आहे तर काय सांगा म्हणे कोणाच्या वातावरणाचं. अजून एक तर 7-8 जण तयार केले पहा. तर म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की अवगुण जे असतात त्याच्यापासून आपण अलिप्त राहिलो पाहिजे. तर कोणते अवगुण सांगितले भगवंताने? बऱ्याच ठिकाणी झोपडपट्टी एरियातही जातो आम्ही, स्लम एरियात जाणं होते, बऱ्याचदा खेड्या गावात जाणं होते. बहुजन वर्गातले बहुतेक लोक बघा दारू पिण्यामुळे, जुगारामुळे,
बाहेरच्या नादांमुळे, नको नको त्या नादांमुळे, खाण्यापिण्याच्या नादांमुळे स्वतःसह आपल्या परिवाराचं मोठं नुकसान करतात बघा. उद्ध्वस्त होतात, संसार उद्ध्वस्त होतात. बायको वाऱ्यावर सुटते, लेकरं वाऱ्यावर जातात, मायबाप बिलकुल परेशान असतात आणि रडापडी लोकांच्या वाट्याला येते बघा. असे कितीतरी घरं आहेत. मला फार आनंद होतोय की आम्ही इथं सेटल होतो आहे. त्याला कारण म्हणजे हा परिसर जो आहे MIDC एरिया आहे आणि MIDC एरिया असल्या कारणाने अख्खा भारत आपल्या जवळ आहे. हा वाळूज, पंढरपूर, जोगेश्वरी, वडगाव, रांजणगाव, अजून कोणतं गाव अजून पाठ नाही झाले आपल्याला. तर या सगळ्या गावांमध्ये सगळ्या भारतातून लोक आलेले आहेत कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी. आणि कंपन्यांमध्ये काम करण्याला आलेले जे कर्मचारी असतात, जे मजूर असतात, ते भाड्याने राहतात, छोट्याशा घरांमध्ये राहतात आणि ते अत्यंत गरीबही राहतात. काही जर सोडले तर. आणि गरीब असताना देखील जर त्यांना अवगुणांनी जर त्यांना घेरलं तर ते पुढे कधीच जाऊ शकत नाही. ते जाग्यावरच गतप्राण होतात आणि जसे गरिबीमध्ये जन्माला आले तसेच गरिबीतच मरतात. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं या 5 अवगुणांपासून आपण अलिप्त राहिलो पाहिजे. बऱ्याचदा आम्ही पाहतो काही लोक सकाळी कामाला जातात आणि संध्याकाळी कामावरून सुटले, नगद पैसे मिळाले की ते काय घेऊन येते घरी ते तुम्हाला काय सांगण्याची गरज आहे बापा. ते भलताच अवतार, तर एक तर स्वतःचा अवतार भलताच घेऊन येते. सकाळी गेलेला असते तो ते नसते, दुसरंच अंगात भूत घुसलेला असते आणि सोबत आहे काहीतरी घेऊन येते म्हण. सांगा मग, जेवढा आणलंय पैसा जेवढा दिलाय त्याच्यापैकी 85% रक्कम तर गेली संपून. आता मला सांगा, असे लोक जर असतील, गरीब असून देखील अवगुणांनी जर भरलेले असतील, तर गाडी पुढे जाईल की मागे जाईल की नाही? आणि मला सांगा मग याला कारणीभूत काय? तो मालक आहे का? कोण कारणीभूत आहे? स्वतःचे अवगुण कारणीभूत आहेत. आणि म्हणून भगवंताला कीव आली, दया आली, कारुण्य भगवंतांमध्ये ठासून भरले होतं. म्हणून महाकारुणिको नाथो हिताय सब पानिनं पुरेत्वा पारमी सब्बा पत्तो संबोधी मुत्तमं ये तेन सत्यवद्येन होतु ते जय मंगलम म्हटलेलं आहे. ते महाकारुणिक भगवान बुद्ध होते. अंगुलिमाला सारख्या लोकांवरती किंवा अनेक प्रकारच्या गरीब दीनदुबळ्या लोकांवरती त्यांनी करुणा भाव केला, कारुण्याचा भाव केला आणि त्यांच्यामध्ये त्यांचीही श्रद्धा होती. परिवर्तन घडून आणलं. म्हणून 5 अवगुणांपैकी पहिला अवगुण हे मी मुद्दाम सांगतोय कारण हे मिस्त्री जो आहे ते मिस्त्रीच होते. हे जर कधी दारू पिणारे असते तर निकाळच्या आईचा वाढदिवस इथं केला नसता. वाढदिवस केलाच नसता. हो, कशाचा वाढदिवस? कारण जेवढे लोक अवगुणी असतात आणि विशेष म्हणजे जे दारुडे लोक असतात त्यांचा एक तर घरच्या लोकांवर संशय असतो. घरच्या लोकांना मारझोड करतात, घरातून बाहेर पडू नये आणि घरातच मराव अशी त्यांची एक भावना असते बघा. काही अपवाद वगळता. म्हणून यांचं कौतुक यासाठी म्हणून करतोय की कुडाच्या घरातून आज जो बंगला तयार झाला आणि अगोदर घेणारे होते आता देणारे जे झाले ते कशामुळे झाले? तर भगवंताने पहिला अवगुण सांगितला ग्रहस्थ लोकांमध्ये असलेला, तो म्हणजे जुगारी प्रवृत्ती. कोणता? जुगारी प्रवृत्ती. आता जुगारी प्रवृत्ती माणसाचं कल्याण करेल का? आम्ही तिकडं N11 मध्ये राहत होतो. एक आई आणि तिची सुनबाई एक दिवस आमच्याकडे आली आणि लय रडत होती. मी म्हटलं काय झालं आई? म्हणे महापौर गामने भट्टीजी महापालिकेत कामाला आहे म्हणे, कर्मचारी साफसफाई का असते ना 4th क्लास. म्हटलं मग चांगली गोष्ट आहे, महापालिकेत कामाला आहेत म्हणे. भंतेजी पगार वगैरे सगळं व्यवस्थित आहे म्हणे, परंतु त्याला जुगाराचा नाद लागला. आता पोरीचं लग्न आहे म्हणे पुढे त्याच्या, आणि घरामध्ये एक कडका नाही, एक पैसा नाही म्हणे घरात. आता लग्न आलंय म्हणे, साखरपुडा होणार आहे, लोकांनी पोरीला पसंत केलंय आणि लग्न लावाव कसं? तर मग लावाव कसं? आजही ते लोक आहेत, तुम्हाला सांगतो, हे ऐकतील समजा कधी तर त्यांना कळेल की हे माझ्यावर बोललं. बोललं तर बुद्धाची वाणी आहे.
त्यांच्या पोरीचं लग्न झालं, किती वर्ष झाले काय माहित नाही, आणि एवढे कर्ज बाजारी आहेत ते की सगळी इज्जत सगळं काही संपलेलं आहे बघा. तुम्हाला सांग, लोक शिव्या देतात, त्या बाईला शिव्या देतात कमरेच्या खालच्या, त्या माणसाला शिव्या देतात, त्या म्हाताऱ्या आईला शिव्या देतात, त्या बाबाला शिव्या देतात, आणि लोक असे पाहतात. कशामुळं? भगवान बुद्धाचं न ऐकल्यामुळे. भगवान बुद्धाने सांगितलं, जुगारी प्रवृत्ती ही मनुष्याला संपवते. तो कोणी मनुष्य असो, इज्जत घालते त्याची पूर्ण, कवडीची किंमत राहत नाही, पैशाने कंगाल होतात लोक. आणि म्हणून जे मेहनत करणारे असतात, जिद्दी असतात, त्यांना या प्रवृत्तीनं पछाडलं नाही पाहिजे, ते या प्रवृत्तीच्या मागे लागले नाही पाहिजे. आणि म्हणून जुगारी प्रवृत्ती, त्या प्रवृत्तीपासून आपण अलिप्त राहावं असं बुद्धांनी सांगितलं. दुसरी प्रवृत्ती सांगताना भगवंतांना सांगितलं मद्यपानाची. मिडल क्लास जो वर्ग आहे, मध्यम वर्ग जो आहे ना, मध्यमवर्गीय लोक जे असतात, अवगुण प्रत्येकाला असतात. गुण अवगुणाचा आणि श्रीमंतीचा फारसा फरक नाही, पण जर आपण पाहिलं तर स्लम एरियामध्ये, म्हणजे झोपडपट्टी एरियामध्ये जो मिडल क्लास आहे, त्यांच्या इथला माणूस जर दारू पिणारा असेल तर मला सांगा, घरामध्ये बरकत राहील का? येईल का बरकत? घर जाईल का पुढे? दोनाचे चार होतील का? होणार नाही. भगवंतानं दुसरा अवगुण सांगितला ज्यापासून आपण अलिप्त राहिलो पाहिजे. भगवान म्हणाले मद्यपानाच्या प्रवृत्तीपासून आपण अलिप्त राहिलो पाहिजे. पंचशिलामध्ये 5वं सील दिलं भगवंताने, सुरा मेरय मज्ज पमाद ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामि. बुद्धाचं वचन आहे बघा. बुद्ध किती कनवाळू दयाळू असतात, मायाळू असतात, हे तुम्हाला लक्षात येईल. आज बुद्धाचं जो कोणी ऐकेल, हे दारू पासून जो कोणी अलिप्त राहील, तो भयंकर आजारांपासून अलिप्त राहील, भांडणांपासून अलिप्त राहील. त्याचे मुलं बाळ त्याची किंमत करतील, इज्जत करतील. जो बाप असेल, घरातला वडीलधारी जरी असेल आणि दारू पिणारा असेल, तर कवडीची किंमत घरात नसते त्याची. तुम्हाला कोणाला अनुभव असेल तर बापा मुकेच ऐकत असाल तुम्ही, पण तुम्ही तसे नाही, तुम्ही लय चांगले, तुमच्यासारखं तर कोणीच नाही. पण जे कोणी असतात बघा दारू पिणारे, दारूच्या आहारी गेलेले, तुम्ही स्वतःलाच विचारा, मुलं बाळन घरचे लोक किंमत देतील का? घरचेच देत नाही तर बाहेरचे काय देतील? म्हणून बुद्धाचं ऐकून जे राहतील त्यांची किंमत होते, त्यांची वाहवा होते, त्यांचं कौतुक होते, ते कौतुकास पात्र असतात. आणि म्हणून हा दुसरा अवगुण आपण सोडला पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध. अलिप्त राहिलो पाहिजे. फसवेगिरी हा तिसरा अवगुण सांगितला भगवंता. फसवेगिरी करू नये. लबाडी चालत नसते. तुमच्या माहितीसाठी चालते लबाडी, तेवढ्या पुरतं लोकांना वाटते की आमची लबाडी कुणाला कळत नाही, आम्ही कसे वागतो ते कळत नाही, आम्ही कसे बोलतो ते कळत नाही. पण भगवान बुद्ध म्हणाले की समोरचे लोक हे असेच नसतात. आपल्या बोलण्यातून, आपल्या वागण्यातून समोरच्यांना समजते की आपली काय चर्या आहे. भगवंत म्हणाले आपल्या अवगुणांचं आपण प्रदर्शन करू नये, आणि त्यासाठी आपल्यात अवगुणच असता कामा नये. म्हणून फसवेगिरी पण करू नये. मग धंद्यात असो की कोणत्याही कामात असो, फसवेगिरी आपण करता कामा नये. इमानदारीचे 2 रुपये परवडले, पण बेमानीचे 100 रुपये परवडत नाहीत, ते पचत नाहीत. कोणी जरी ते बेमानीचे पैसे कमवत असेल तर ते कुठं द्यावे लागतील, दवाखान्यात, कोर्टात किंवा कुठं कुठं, हे सांगता येत नाही म्हणाले भगवान बुद्ध. कमवताना बरं वाटते, आनंद वाटते आपल्याला की मी ढापले बा, मी फसवेगिरी केली, कोणाला कळालं नाही. पण कोणी व्यक्ती असो, भगवान बुद्ध म्हणाले जेव्हा भोगायची वेळ येते कर्म, तेव्हा ते जेवढा पैसा कमवला की नाही फसवून, लबाडी करून, त्याच्या कितीतरी पट जास्त पैसा परत करावा लागतो. आणि तिथे मग नो ऑप्शन असते, बिलकुल कोणताही पर्याय उरत नाही. म्हणून भगवंतानं तिसरी प्रवृत्ती सांगितली फसवेगिरीची, की त्याच्यापासून आपण अलिप्त राहिलो पाहिजे. चौथी प्रवृत्ती सांगितली गुन्हेगारी प्रवृत्ती. आपल्या देशामध्ये आज गुन्हेगारीचं प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे. कोण कोणता गुन्हा तर कोण कोणता गुन्हा करते बघा. अनेक अनेक ठिकाणी गुन्हे घडतात. आपल्याकडे बघा सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत प्रत्येक ठिकाणी. आता हे तंत्रज्ञान आहे, हे विज्ञान आहे. आपल्या उल्हासनगरच्या बागुल परिवाराने आपल्याकडे संपूर्ण सेटअप सीसीटीव्हीचा दिलेला आहे, दान दिलेला आहे. एकदा त्यांच्यासाठी सुद्धा साधू कार्ड दिला पाहिजे.
आपले वाकळे परिवार आहे, घरात परिवार आहे, त्यांनी आपल्याला दरवाजांचं दान दिलेलं आहे, त्यांच्यासाठी पण साधुकार दिला पाहिजे। अनेक लोक, तुम्ही बसलेल्यांपैकी सुद्धा, इथे नसलेल्यांपैकी सुद्धा आणि हे ऐकणाऱ्यांपैकी सुद्धा अनेक लोक आपल्याला अत्यंत उत्स्फूर्तपणे, श्रद्धायुक्त चित्ताने, निस्वार्थपणे कितीतरी लोक सांगतात, भंतेजी आमचं नाव घेऊ नका, सांगू नका की आम्ही हे दिलं। आता याच्यापेक्षा श्रद्धेचा नमुना दुसरा कोणता असू शकतो? एवढे निस्वार्थी लोक आहेत बघा, लोक घडत आहेत, लोक तयार होत आहेत। खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज, जो श्रद्धावान पाहिजे होता, जो धार्मिक पाहिजे होता, जो निस्वार्थ पाहिजे होता, तो आता तयार होताना दिसतो आहे। आणि त्यापैकी आमचे निकाळजे साहेब सुद्धा आहेत। म्हणून गुन्हेगारी प्रवृत्ती सोडली पाहिजे, ही चौथी प्रवृत्ती। आणि पाचवी शेवटची प्रवृत्ती सांगितली की मनुष्याने कृतज्ञ असता कामा नये। कृतज्ञता समजते का तुम्हाला? कृतज्ञता आणि कृतज्ञता काय, ते आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनल वरती आहे बघा, तुम्ही प्रवचन ऐकलं असेल। कृतज्ञता कशाला म्हणतात आणि कृतज्ञता कशाला म्हणतात? तर कृतज्ञता हा अवगुण आहे। कृतज्ञता म्हणजे केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणे, त्याला म्हणतात कृतज्ञ होणे। मायबापांनी जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, आपली शिवसू केली, आपल्याला मोठं केलं, शिक्षण दिलं, नोकरीला लावलं, चांगलं लग्न कार्य करून दिलं, पण नंतर म्हणायचं आपण की मग काय झालं, आणि नंतर त्यांना जगवायचं नाही म्हणजे सांभाळायचं नाही, सेवा करायची नाही, असं जे कोण करत असेल तर ते लोक कृतज्ञ आहेत। बाबासाहेबांनी आपल्या जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं, पोटाला चिमटा घेतला, मान अपमान सहन केला, मरले, झिजले, खपले, परेशान झाले, फिरले, पायाला भिंगरी बांधून फिरले, बिलकुल स्वतःच्या प्रपंचाचा विचार केला नाही, लेकरा बाळाचा, माय बापाचा, बायकोचा विचार केला नाही, क्षयरोगाने ग्रस्त असलेल्या बायकोचा, रमाईचा विचार नाही केला। त्या बाबासाहेबांनी आपल्याला हे सोन्याचे दिवस यावेत म्हणून आज त्या बाबासाहेबांच्या वचनाच्या विरोधामध्ये जर कोणी वागत असेल तर मला सांगतो त्याला म्हणतात कृतज्ञता। काय म्हणतात? कृतज्ञता। आणि भगवंताने सांगितलं मनुष्याने कृतज्ञ नव्हे तर कृतज्ञ असायला पाहिजे, उपकारांची जाणीव ठेवली पाहिजे म्हणाले भगवान। मग ते मायबापाच्या असो, गुरूंच्या उपकारांची असो, महापुरुषांच्या संतांच्या उपकारांची असो, आपण जाणीव ठेवणाऱ्यांपैकी असलो पाहिजे, आणि तरच आपण चांगले आहोत, सुज्ञ आहोत, शीलवान गुणवान आहोत असा त्याचा अर्थ होतो। म्हणून हे 5 अवगुण आपण सोडले पाहिजे। कृतज्ञता आपण सदैव बाळगली पाहिजे। कृतज्ञता जर बाळगली तर फार त्याचा फायदा होतो, आणि कृतज्ञ जर असेल तर त्याचे अनेक नुकसान असतात बघा। लहान होतो आम्ही शाळेमध्ये, तर तुम्हाला धडा असेल नसेल माहित नाही, एक धडा होता बघा, वानराचे माकडाचे काळीज। तुम्ही ऐकलं कधी? एक छोटीशी कथा आहे। कृतज्ञता कशाला म्हणतात सांगू का तुम्हाला? सांगतो जाता, बरेच दिवस झाले दृष्टांत सांगितलाच नाही, ऐकलेला असतो, पण आम्ही सांगतो जरा आमच्या शैलीमध्ये, भाषेमध्ये, थोडक्यात संपवण्याच्या अगोदर। तर एक अशी मोठी नदी होती, त्या नदीच्या किनाऱ्यावर असं झाड होत, आणि त्या झाडावर राहायचं वानर, माकड म्हणा वानर म्हणा, ते राहायचं। त्याला कोणी मित्रमंडळी नव्हती। त्या पाण्यामध्ये राहायची सुसर, मगर, आणि ती मगर राहायची। तर एक दिवस ती मगर आली झाडाच्या खाली। आता दृष्टांत आहे, नाही तर तुम्ही म्हणाल बापा मगर कुठं बोलते काय, माकड कुठं बोलते काय, भलतेची भलत सांगता की काय। पण बोध कथा ही बोध घेण्यासाठी असते, ती अशी शब्दशः घेण्यासाठी नसते। त्यासाठी आपलं लॉक खोलावं लागते, वरच लॉक जर खोललं तरच समजते, नाही तर भलतीकडेच भरकटते। तर मगर त्या वानराला म्हणे की वानर दादा एकटेच राहता का? ते म्हणे हो ताई एकटाच राहतो मी, माझं कोणी मित्र मैत्रिणी नाही। तर ते वानर म्हणे तू बनता का माझी मैत्री बनता का? ती मगर म्हणे हो बनतो म्हणे, काही हरकत नाही, तुम्ही काय खाता? तर ते वानर म्हणे मी द्राक्षे खातो, आंबे खातो, काय काय खातो, यानं ते लिस्टच वाचून दाखवलं। आता तुम्ही जसे आज काय काय खाल्लं आणि रोज हे काय काय खाता, बाबासाहेबांची पुण्याई आहे, खात राहा बापा, बिलकुल। तर त्या मगरेच्या तोंडाला सुटलं पाणी। तर ते म्हणे बाबा तुम्ही एवढं चांगलं चांगलं काय काय खाता? तर हिनं मनोमन विचार केला की हे जर एवढं चांगलं गोड गोड काय काय खाते तर काळीच किती गोड असेल।
तो कोणाचा काय हेतून कोणाचा काय हेतू असते जीवन जगत असताना लय हेतून लोक इकडे येतात. आम्हाला सगळं कळते बापा कोण कोणत्या हेतून येते ते, म्हणजे इकडचीच गोष्ट नाही कोणत्याही बाबतीतली गोष्ट नाही. तर ती मगर आली आणि बोलता बोलता ती पाहू लागली. आता काही लोक बघा, मी लहान होतो तुम्ही लहान तर आमची आई तेव्हा म्हणायची बा कोणाची नजर लागेल, तुम्हाला तुमच्या आई म्हणत असेल नजर लागेल. आता लय पोर पोरी काळा आपल्या पायामध्ये काळा दोरा बांधतात पहा, काय तर म्हणे नजर लागते. आता सारी दुनिया सोडून तुम्हाला नजर लागायला का, तुम्ही कोण आहेच कोण? सारी दुनिया सोडली आणि तुम्हालाच नजर लागेल का? थोडासा स्क्रू टाईट करून विचार तर करा. आता दुनियेत लाखो करोडो लोक ते सोडले आणि तुमच्याकडेच कोणी पाहिलं नसेल, लय नजर लागण्यासारखं आहेच काय बापा याच्यात? काय आहे नजर लागण्यासारखं? काहीच नसते बघा हो. परंतु लयच असं नजर लागेल म्हणते काय की ढेकळाची नजर लागेल, आणि जेव्हा लागायची तेव्हा लागेल नजर, आणि लागली तर लागली. ते कोण कशापासून काय वाचू शकते काय? भगवान बुद्ध म्हणाले जी गोष्ट जी घटना जेव्हा जिथे ज्यांच्या वाट्याला यायची ती बिलकुल येते म्हणजे येणार. सूर्याला कोणी झाकू शकते काय? झाकू शकते का? बिलकुल झाकू शकत नाही. तसंच काही गोष्टींचं असते झाकल्या जात नाहीत काही गोष्टी. समजा जी गोष्ट व्हायची ती गोष्ट होतेच बिलकुल. तर आई मला म्हणायची बाप तुला नजर लागेल, तर आई काय करायची, ते आमची जन्मदाती आई लुगडेवाली, तर ते झोपलो की ना असं मी लहानपणी ते पदर घ्यायची हो, काय करायची की बाबा असं ते पदरच फिरवायची असं बॉडीवरून. मला काही कळायचं नाही तेव्हा, लहान होतो मी तेव्हा. आठवते बघा हे तुमच्या अंगावर फिरवत असेल तुमची आई नजर. आई लय प्रेमळ असते कोणाची, पण आई सारखं कोणी राहत नाही बघा. म्हणून भगवंतानं सांगितलं माता पितू उपट्टानं पुत्तदारस्य संग हो अनाकुलाच कम्मंता येतन मंगलम. ती कशी असो जगासाठी, पण लेकरांसाठी मात्र ती ग्रेट असते. आई आईच असते. जिवंतपणात काही लोकांना तिची किंमत कळत नाही, पण मेल्यावर मात्र तिचे सद्गुण वेळोवेळी पावली आठवतात आणि डोळ्यात आपोआप अश्रू येतात. कारण आई ही श्रेष्ठ असते, आई ग्रेट असते. स्वतःपेक्षा जास्त प्रेम या जगात जर कोण करत असेल कोणावर, तर ती फक्त आणि फक्त आई करत असते. म्हणून जरी म्हातारपणामध्ये आपल्याला आपल्या आईकडून वडिलांकडून चुका होत आहे किंवा जास्त बडबड करत आहे किंवा जे काही समजा असं वाटत असेल, तर ते आपण मनावर नाही घेतलं पाहिजे. कारण आपल्याला लहानाचं मोठं करत असताना, आपल्याला जन्माला घालत असताना त्यांनी काय सोचलंय किंवा काय काय सहन केलंय याची तुलना कशा बरोबरही करू शकत नाही. म्हणून मगरीवर येऊ आपण पुन्हा. तर असं होते. तर मगरीच्या मनात विचार आला हे एवढे भारी भारी फळ खाते, काळीच किती गोड असेल. म्हणून तिच्या मनामध्ये आलं की बा याच्या बरोबर लंडी खेळू, लबाडी करू आणि याला पाण्यात घेऊन जाऊ आणि काळी घेऊ खाऊन. असं लोकांना वाटते काही काही वागताना. एक जण त्या दिवशी मला मागे असंच म्हणे भंतेजी, ते उपासक म्हणत होते की भंतेजीला काहीच कळत नाही, म्हणजे काही बाबतीमध्ये लोकांना वाटते असं काही काही भंतेजीला काहीच कळत नाही. आता घरदार उगाच सोडला असेल का? एवढ्या लांब लांब लोक उगेच बोलवत असतील का? एवढ्या लांबून लांबून हजारो रुपये खर्च करून लोक उगेच येत असतील का? एवढा विश्वास एवढी श्रद्धा लोक उगेच ठेवत असतील का? आणि पायाला भिंगरी बांधून भंतेजी काय उगेच फिरत असतील काय? हा, भाकर भेटते ना रोज, एका ठिकाणी राहून खाऊ शकत नाही का? आहे का कोणी मालिक? कसे काय गेले नाही आज बाहेर? कोणी म्हणाला आहे का? कोणी आहे का? कोणीच तर नाही ना हो. पण बाबासाहेबांच्या बद्दल, भगवंताच्या बद्दल श्रद्धा मनामध्ये आहे आणि लोकांनाही ते कळते. आचरण, आपला स्वभाव, आपली कृती, आपलं वर्तन हे लोकांनाही कळते. आपली क्वालिटी त्याच्यातून लोकांना दिसत असते. आणि म्हणून ती मगरीनं मनामध्ये तिच्या स्वार्थ तयार झाला
आणि त्या माकडाला वारणाऱ्याला म्हणे की ठीक आहे म्हणे दादा, एक दिवस माझ्या परिवाराला तुला भेटण्याची फार इच्छा आहे आणि चालतो का? आता हे बिचार भोळ भाबड होत. बाबा आमचे लय भारी आहे, तुम्हाला सांग कोणतंही काम करायचं की नाही, लोक लय पाहिले, कोणाला नाव ठेवत नाही आपण, फार कमी लोक असतात बोटावर मोजणे. एकदा आमच्या जोगदंड साहेबांसाठी सुद्धा साधुकार द्या. हे बोधी वृक्षाचं संपूर्ण ग्रिल असेल, आपल्या त्या भिकू निवासाचं ग्रिल असेल, विना मूल्य लोखंडासाठी पैसे घेतले त्यात कमी पडले, ते पैसे त्यांनी टाकले आणि बिलकुल रोज त्यांचे ते मजूर कामगार पाठवू काम पूर्ण करून घेतलं. बघा जोगदंड साहेबांनी त्यांचं घर इथे जवळपासच आहे, घरावर त्यांच्या विहार तयार केलं त्यांनी. सगळ्या लोकांमध्ये एकच बंगला आपला आहे, तर त्यांच्याकडे जायचंय आम्हाला. आता आम्ही परमनंट इथेच आहोत तर त्यांचेच आहोत, त्यामुळे जवळपासच्या लोकांना आम्ही आता सध्या काही म्हणजे वेळ देत नाही, कारण त्यांना सांगतो बा आम्ही तुमचेच आहोत तर कधी येऊ शकतो. दूरच्या लोकांना म्हणजे वेळ दिला पाहिजे असं आमचं म्हणजे मानस आहे. तर आपल्या जोगदंड साहेबांनी सुद्धा खूप सुंदर प्रकारे ग्रिलचं पूर्ण काम करून दिलं. पुढे सुद्धा मॉनेस्टी होईपर्यंत कंप्लीट ते साथ देतील, काम करतील, त्यांची ती श्रद्धा आहे, त्यांच्यात तो सेवाभाव आहे आणि आंबेडकरवादी आहेत ते, त्यामुळे तेही सेवाभावी आहेत. तर मगरीनं माकडाला गाठलं एक दिवस आणि म्हणे चला, माकडाला वाटलं बाबा झाडावर राहून राहून लय दिवस झाले, एकदा पाण्यातही सैर करून पाहा. ते म्हणे ठीक आहे, पण मी येऊ कसा? तर ती मगर म्हणे माझ्या पाठीवर बसा. मगर मोठी होती बिचारी, गेले पाण्यात, माकड बसलं वरती, वानर माकड, आणि अर्ध्या नदीत गेल्यावर, नदी लय मोठी अशी गोदावरी सारखी, शिवना नदी सारखी समजा आपल्या इथल्या जवळच्या, नदीला फुल पाणी. अर्ध्या नदीत गेल्यावर मगर त्या वानराला माकडाला म्हणे की माकड दादा, तुझ्यासारखा मूर्ख प्राणी मी आतापर्यंत नाही पाहिला. ते म्हटला काय झालं ताई? तर ती म्हणे बा तू मला मूर्ख समजलं की काय? माझा कोणता परिवार, माझं कोणतं पाण्यात घर, तुला कशी त्यांना भेटायला घेऊन जाऊ? मी तुला जे आणलं इथपर्यंत, तू एवढे गोड गोड फळं खातो, तर तुझं काळीज खाण्यासाठी म्हणून मी तुला इथे घेऊन आलो आणि दे मला काळीज. आता ते वानर माकड आहे काय असंच नव्हतं, जसे तुम्ही समजता तसे. ते लय गावचं पाणी पिलेलं होत, कारण एका झाडावरती राहत नाही, म्हणून प्राणी कोणाचे नसतात तुमच्या माहितीसाठी सांग. आता हे त्या कुत्रीला दूध पाजू पाजू बेजार, बिस्किट देऊ देऊ बेजार, आणि सकाळी कार्यक्रम होता, साफसफाईचं काम सुरू होत आणि बिचारी आली तिथं आणि ते घाण केले जागा तिथं. सांगतो तसं आपण म्हणजे द्वेष बाळगत नाही प्राण्यांच्या बद्दल, सर्व प्राणी मात्रांच्या बद्दल लालन पालनाचाच भाव आहे. पण पाळलेले कुत्रे सुद्धा चावतात, म्हणून प्राणी सदा सर्व काळ, प्राणी सुद्धा माणसंच माणसांचे जर होत नसतील तर प्राणी कसे होतील हो? काही सोडले तर चावा घेतात की नाही? बिलकुल चावा घेतात. मोठे मोठे कुत्रे, कितीतरी घटना घडतात, पेपरला बातम्या येतात, टीव्हीवर बातम्या येतात, लय लहानपणापासून सांभाळलं, काय काय खाऊ घातलं, शॅम्पून आंघोळी घातल्या, आणि एक दिवस काय झालं काय माहित नाही, धरला जबडाचा. मागे एक बातमी आली होती, तुम्ही वाचली असेल, सारा चेहरा मोहरा बिघडून टाकला सगळा त्या बाईचा, घरच्याच कुत्र्यानं. मोठं मोठं कुत्र म्हणे. कुत्रे चांगलेच असतात, सगळे प्राणी चांगलेच असतात, प्राण्यांवर दया माया केलीच पाहिजे. तर मग ती मगर असं म्हणे, तर बिचार माकड धड 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 करायला लागलं. त्याला वाटलं बापा आता कायच करावं, इथं काय बोलाव, काय सांगाव? तर ते म्हणे ताई बस एवढं, छोटीशीच अपेक्षा होती का? ते म्हणे छोटीशी, हो म्हणे छोटीशीच आहे. ते म्हणे कसं काय? तुम्ही मला जर तिथेच सांगितलं असतं की बा तुमचं काळीज माझ्या घरच्या परिवाराला फारच आवडते, ते खाण्यासाठी तुम्हाला घेऊन चाललो, तर मी ते घेऊन आलो असतो. ती म्हणे कसं काय? ते म्हणे अगं ताई, ते काळीज मी झाडाला टांगून ठेवलंय, बांधून ठेवलंय, ते काळीज तिथंच राहिलं ना,
मगर होती. मगरीला वाटलं अच्छा असं आहे का, तर ताई म्हणे चल तू लगेच ते काळीज घेऊन येतो, छोटीशीच तर गोष्ट आहे. निघाली मगर परत. गेलं किनारा जवळ आला की टुनकून उडी मारून गेलं झाडावर. हे मूर्ख मगरी म्हणे तू जाय तिकडच, मी इकडच बरा आहे. अशा मूर्ख व्यक्तीसोबत मैत्री करण्यात काय अर्थ आहे. तर बघा, कृतज्ञता ही कोणामध्ये होती, त्या मगरीमध्ये होती. समजते का तुम्हाला मी काय सांगतोय ते. तुम्ही लय हुशार बापा, तुमच्यासारखं तर कोणीच नाही. आणि त्यामुळे बघा, हे 5 अवगुण जे आहेत, त्या 5 अवगुणांपासून आपण अलिप्त राहिलो तरच भगवान बुद्ध म्हणाले मनुष्य सुखी, आनंदी आणि प्रसन्न राहू शकतो. या जगामध्ये सर्वांच्या तो मुखामध्ये राहू शकतो, सर्वांच्या हृदयामध्ये घर करू शकतो आणि सगळे लोक त्या व्यक्तीला आपलंस करू शकतात. आणि तो व्यक्ती अडाणी असो, शिकलेला असो, श्रीमंत असो, गरीब असो, धर्मगुरू असो की सर्वसामान्य असो. आणि म्हणून भगवंताने सांगितलं सद्गुण आपल्याकडे असायला पाहिजे आणि अवगुणांपासून आपण अलिप्त असायला पाहिजे. आणि त्यामुळे आमचे निकाळजी साहेब, निकाळजी ताई ह्या धार्मिक असल्या कारणाने, श्रद्धावान असल्या कारणाने, उपोषणदारी असल्या कारणाने ते निश्चितच शीलवान, गुणवान आहेत आणि कौतुकास पात्र आहेत. आणि त्यामुळे आज निकाळजे ताईचा हा जन्मदिवस या ठिकाणी आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री येथे साजरा होत असताना त्यांच्या निरोगत्वासाठी, त्यांच्या उदंड आयुष्यासाठी, त्यांच्या परिवाराच्या भरभराटीसाठी, त्यांच्या सुखशांतीसाठी, त्यांचा सूरजबाळ आताच बघा 10 दिवसांचं शिबिर करून आला. तो ही इंजिनियर बनतोय, सिव्हिल इंजिनियर आहे तो. आणि आहे तो इथं लग्न झालंय, आता जालन्याची बायको केली चांगली बाबा. आणि तोही परिवार चांगलाच आहे. तर एकूणच निकाळजे परिवार, त्यांचे नातेवाईक चांगले आहेत सर्व. तुम्ही चांगलेच आहात. नाही तर बाबा त्यांना चांगलं म्हणू लागले ना, आम्हाला काहीच म्हणत नाहीत असं. मग ते तसे तुम्ही नाही तसे. तर म्हणून दर रविवारी इथे कार्यक्रम होतो. प्रत्येक रविवारी आपल्याकडे विशेष बुद्ध पूजा, बोधी पूजा आणि जाहीर धम्मदेसना असते. तर जाहीर धम्मदेसना 29 तारखेच्या पण रविवारी आम्ही आहोत. मधल्या 2-3 रविवारी आम्ही नव्हतो, तर या रविवारी आम्ही आहोत. तर त्या कार्यक्रमासाठी, दर रविवारच्या कार्यक्रमासाठी आपण इथे येत राहावं. दुसरी गोष्ट, बाहेर गावावरून जे लोक बिचारे भेटण्यासाठी येतात, तर त्यांनी एक तर आम्हाला, आम्ही नाही उचलला तर सातदिवे साहेबांना फोन करून कन्फर्म करावं अगोदर, बा भंतेजी आहेत का. कारण बऱ्याचदा असंही होत आहे की भंतेजी मग भेटत नाहीत बाहेर गेल्यामुळे आणि लोकांची नाराजी होते. आणि त्यामुळे फोन करून कन्फर्म करून 2 दिवस अगोदर फोन करून येत जा. तर रविवारी, शनिवारी ही लोक येणार आहेत, रविवारीही आपल्याकडे लोक येणार आहेत. आपणही सहकुटुंब दर रविवारी इथे येत राहावं, भोजन घेऊन येत राहावं. भंतेजींचं भोजन रविवारी इथेच राहते. तुम्हालाही भोजनदान देण्याची संधी प्राप्त होते आणि वनभोजनाचाही तुम्हाला आनंद घेता येतो. दुसरी सूचना आहे, 20 ऑक्टोबर रविवार रोजी येणाऱ्या 2024 ला आमचा कठीण चिवरदानाचा कार्यक्रम, वर्षावास समारोपाचा कार्यक्रम आहे. त्याही कार्यक्रमाचं मी तुम्हाला निमंत्रण देतो आहे. काल आमच्या पुण्याच्या दिव्यांशीताई गोस्वामी यांच्याकडून अल्पोपहार दान मिळालेला आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा आपण सर्वांनी साधुकार द्यावा. रोज आणि रोज भोजनदान, अल्पोपहाराचा कार्यक्रम करून लोक महान पुण्य संपादन करीत आहेत. आपल्याला इथे खूप आणि खूप मोठा प्रोजेक्ट आपला आहे. चॅरिटी हॉस्पिटलचा आपला प्रोजेक्ट आहे, अनाथ आश्रम, वृद्धाश्रमाचा प्रोजेक्ट आहे, मेडिटेशन सेंटरचा प्रोजेक्ट आहे, श्रामणेर भिक्खू प्रशिक्षण केंद्राचा प्रोजेक्ट आहे आपला इथे. निश्चितपणे अनेक उपासक आपल्याला सहकार्य करतील, पुण्य संपादन करतील आणि त्यामुळे आपणही त्यामध्ये सहभागी व्हाल, अशी एक सूचना तुम्हाला करून माझ्या शब्दांना मी इथे पूर्ण विराम देतो आहे. भवतो सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु
सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। The great happiness. बुद्धं